आजच्या दिवसातली आतापर्यंतची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याची हालचाल वेगात सुरू आहे। यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार नरेश मस्के आणि मनसेचे नेते राजू पाटील यांच्यात बैठक झाली। शिंदे सेनेला निवडणुकीत 54 जागा मिळाल्यात। सत्ता स्थापनेसाठी आणखी 7 नगरसेवकांची गरज आहे, तर मनसेकडे 5 नगरसेवक असून ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक आधीच शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली। काही वेळापूर्वी शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्के यांच्याशी आम्ही फोनवरून माहिती घेतलेली, चर्चा केली। काय नेमकं त्यांनी उत्तर दिलं बघा। हे बघा, शिवसेना भाजप महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढलो होतो। त्यामुळे महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी सत्तेत बसणार आहोत, परंतु आमच्या सोबत जे जे पक्ष येतील ते सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। मग इथून पुढच्या काळात या महायुतीसोबत मनसे आणि ठाकरे सेना दिसेल का, की केवळ मनसे किंवा केवळ ठाकरे सेना दिसेल? सोबत येतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। मस्केजी, तुम्ही एकाच फ्रेम मध्ये दिसलेले आहात, राजू पाटील तुमच्या सोबत दिसतात, एकत्र आले तुम्ही असं म्हणायचं? मग हे बघा, जे जे आमच्या सोबत येतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। शिवसेना भाजप महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलेलो आहोत। महायुती म्हणून आम्ही सत्तेत बसू। नरेशजी, तुम्ही आता सतत सांगताय की जे जे पक्ष सोबत येतील त्यांना घेऊ, भाजपला सोबत घेणार की दूर सारणार तुम्ही कल्याण डोंबिवलीत? भाजप आमच्या सोबत आहेत, आम्ही महायुतीत। पण जो फोटो समोर आलाय त्याच्यात श्रीकांत शिंदे दिसतात, तुम्ही दिसतात आणि राजू पाटील दिसतात। हा, आम्ही त्या ठिकाणी एकत्र भेटलेलो आहोत। बरं, हा फॉर्म्युला जो केडीएमसी मध्ये दिसतोय तोच आम्हाला बीएमसी मध्ये दिसेल? शिवसेना भाजप महायुती म्हणून भाजप महायुती म्हणूनच कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही सत्तेवर येणार। पण हाच फॉर्म्युला आम्हाला बीएमसी मध्ये सुद्धा दिसणार का, हा प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न विचारते। शिवसेना भाजप नरेशजी, तुमचा आवाज पोहोचत नाही आमच्यापर्यंत। पुन्हा एकदा तुम्ही आत्ताचं जे स्टेटमेंट आहे ते पुन्हा सांगितलं तर बरं होईल। शिवसेना भाजप महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलेलो आहोत आणि सत्तेमध्ये सुद्धा आम्ही शिवसेना भाजप महायुती म्हणूनच येणार। केडीएमसी मध्ये तर चित्र वेगळं दिसतंय नरेशजी। नाही नाही नाही, अजिबात चित्र वेगळं नाहीये। त्या ठिकाणी सुद्धा आम्ही शिवसेना भाजप महायुती म्हणूनच सत्तेवर येणार। तर सध्या साम टीव्हीच्या स्क्रीनवर जो फोटो दिसतोय तो खूप काही सांगून जातोय। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे सेनेचा महापौर बसावा यासाठी मनसेनं शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याचं दिसतंय, कारण राजू पाटील यांच्या सोबत मनसेचे 5 नगरसेवक त्यांच्या सोबत आले। मनसेनं शिंदे सेनेला समर्थन दिलेले याची अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली। खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आता शिंदे सेनेचा महापौर बसण्याच्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे, कारण मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिंदे सेनेला पाठिंबा दिलेला आहे। आणखी 2 नगरसेवकांची गरज आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेनं शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। ही फ्रेम अत्यंत महत्त्वाची। मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि शिंदे सेनेचे 2 खासदार आता श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के एकाच फ्रेममध्ये दिसतात। काही वेळापूर्वी नरेश मस्के यांच्याशीही साम टीव्हीनं बातचीत केली, मात्र नरेश मस्के यांनी महायुतीचा महापौर बसेल हे अगदी पठडीतलं वाक्य सतत यावेळेला प्रतिक्रियेदरम्यान दिलेलं आहे। या महायुतीत मात्र आता भाजप दिसत नाहीये असं स्पष्ट दिसतंय। मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिंदे सेनेला पाठिंबा दिलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी स्वतः दिलेली आहे। मनसेनं शिंदे सेनेला समर्थन दिलेलं आहे, त्यामुळे आता कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे सेनेचा महापौर बसण्याचा मार्ग जवळपास मोकळा झालेला दिसतोय। मनसेनं शिंदे सेनेला समर्थन दिलेलं आहे। शिंदे सेनेला मनसेनं पाठिंबा दिल्यामुळे जादुई आकडा गाठणं आता फार दूर राहिलेलं नाहीये। मनसेचे 5 नगरसेवक शिंदे सेनेला पाठिंबा देतात। शिंदे सेनेचे 53 नगरसेवक निवडून आले, तर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपचे 50 नगरसेवक निवडून आल्यानंतर भाजपला कल्याण डोंबिवलीमध्ये आपला महापौर अर्थात भाजपचा महापौर बसवण्याचं स्वप्न दिसत होतं, तशा आशा लागलेल्या। मात्र
त्यांच्याहून 3 नगरसेवक अधिक शिंदे सेनेचे होते आणि इकडे मनसेचे 5 आणि ठाकरे सेनेचे 11 नगरसेवक निवडून आले होते. त्यातले ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक हे सुरुवातीपासूनच नॉट रिचेबल होते, तर कालपासून आणखी 2 नगरसेवक हे समोर आलेले नाहीयेत. त्यामुळे गटनेता निवडताना ठाकरे सेनेचे केवळ 7च नगरसेवक कोकण भवनात होते. तर आत्ता मनसेच्याही 5 नगरसेवकांनी अर्थात मनसेनेही कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे सेनेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे सगळे प्रयत्न शिंदे सेनेकडून सुरू झालेत असं आता म्हणावं लागेल. या क्षणाची ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड, राजकीय घडामोड कल्याण डोंबिवली महापालिकेतून. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सत्तेसाठी अर्थात आपला महापौर बसवण्यासाठी म्हणून शिंदे सेनेनं मनसेचा पाठिंबा घेतलाय, मनसेनं समर्थन दिले असं श्रीकांत शिंदे यांनी स्वतः सांगितलेलं आहे. शिंदेना मनसेनं पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे सेनेचा महापौर आपल्याला बसताना दिसेल. जरी भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले असले तरी शिंदे सेनेचे 53 नगरसेवक निवडून आल्यामुळे शिंदे सेनेनं आपला महापौर बसवण्यासाठीची तयारी सुरू केलेली आहे. अर्थात ही तयारी अंतिम टप्प्यात आहे असं म्हणावं लागेल, कारण मनसेच्या 5 नगरसेवकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे सेनेला पाठिंबा दिलेला आहे. मात्र जर कल्याण डोंबिवली महापालिकेत या सगळ्या घडामोडी घडताना दिसत असतील, शिंदे सेनेनं आपला महापौर बसवण्यासाठी मनसेचं समर्थन घेतलं असेल आणि तिकडे ठाकरे सेनेचेही नगरसेवक 4 नगरसेवक जे अजूनही आपल्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आहेत, त्यांच्याशी बोलूयात. नांदगावकरजी, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेनं शिंदे सेनेला पाठिंबा दिलाय.